सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे. आदरणीय सभापती महोदय, शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची ही लक्षवेधी आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांना अनुदान टप्पा लागू करण्याबाबत ही लक्षवेधी आहे. शासनाने शिक्षण विभागाकडे, शिक्षण क्षेत्राकडे संवेदनशील सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजेत. आपण पाहतो की बरेच दिवसापासून शासनाचं शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. माननीय सभापती महोदय, राज्यातील अंशतः अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी सतत संघर्ष करावा लागत आहे. दिनांक 22 जूनपासून आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाच्या वतीने अनुदानासाठी आंदोलन सुरू झालेले आहे. टप्प्याटप्प्याने अनुदान अनुज्ञेय आहे असे सन्मान्य मंत्री महोदय, शिक्षण मंत्री महोदयाने सांगितलेलं आहे. 15-20 वर्षापासून या शाळा विद्यादानाचे काम करत आहेत. या ठिकाणी या संस्थाचालक देखील अशा प्रकारच्या शाळा चालवताना त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे सन्मान्य सभापती महोदय, आपण शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ त्यांना अनुदानाचा वाढीव टप्पा जाहीर करणार का? माझा दुसरा प्रश्न असा आहे या ठिकाणी सन्मान्य सभापती महोदय, माझा दुसरा प्रश्न असा आहे की पूर्वी अनुदान वितरणाची प्रचलित पद्धती होती, ती शासनाने विपद केली. त्यामुळे बरेच कर्मचारी अंशतः अनुदानावरच सेवानिवृत्त झालेले आहेत. आणि प्रचलित पद्धती असल्यामुळं या ठिकाणी प्रत्येक अधिवेशनामध्ये शिक्षक लोक आंदोलन करत नव्हते. म्हणून आपण या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांसाठी अनुदानाची प्रचलित पद्धती लागू करणार का? हा माझा दुसरा प्रश्न आहे. या ठिकाणी अजून असा प्रश्न तयार झालेला आहे सर की माननीय सभापती महोदय, मागील अनुदान टप्पा वितरणाच्या वेळी दिनांक 14 ऑक्टोबर 2024ला शासन निर्णयानुसार त्रुटीपूर्तता केलेल्या शाळा ज्या आहेत, ज्या कोरोना काळामध्ये 30 दिवसात ज्यांनी त्रुटीपूर्तता केली, अनुदानाचा वाढीव टप्पा देणे तसेच सैनिक शाळा अनुदान टप्पा देणे नमूद होते. परंतु ज्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा त्रुटीपूर्तता केली त्या शाळांना तसेच ज्या सैनिक शाळा अंशतः अनुदानित आहेत त्यांना अनुदानाचा टप्पा अजूनही जाहीर झाला नाही. त्या ठिकाणी अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक जे आहेत, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती आपण देसाल का? म्हणजे 100% अनुदानित शाळेतल्या शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्ती आहे, परंतु अंशतः अनुदानित शाळेतल्या शिक्षकांना नाही आहे. ती वैद्यकीय प्रतिपूर्ती आपण लागू करसाल का? या ठिकाणी चौथा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे की अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामे देण्यात येत आहेत. या कामादरम्यान काही शिक्षकांचे अपघात झालेले आहेत, काहींचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही व या शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतरचे कोणतेही लाभ मिळत नाहीत. त्यामुळे यांचे NPS खाते आपण सुरू करणार आहेत का? या ठिकाणी त्या कुटुंबातील एखाद्याला तुम्ही शासकीय सेवेमध्ये समावून घेणार आहेत का? त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याला आर्थिक मदत शासनाच्या तर्फे देणार आहेत का? अशा प्रकारचे माझे 2-4 प्रश्न आहेत. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य महोदय अरुणजी सरनाईक साहेब यांनी टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे. सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 2009 मध्ये कायम विना अनुदानित या संदर्भातला कायमचा शब्द त्या ठिकाणी काढण्याचा निर्णय झाला आणि साधारणपणे 2011 पासून टप्पा अनुदानाची कार्यपद्धती त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. सरनाईक साहेब, आपण जो काही मुद्दा उपस्थित केला की शासनाचं शिक्षण विभागाकडे दुर्लक्ष आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण आकडेवारी जर आपण बघितली, टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये साधारणपणे 2016 मध्ये काही निर्णय झाले, अनुदान देण्याचा त्या ठिकाणी निर्णय झाला. त्यानंतर 2018 मध्ये टप्पा देण्याचा निर्णय झाला आणि तदनंतर 2021 मध्ये. परंतु त्या काळातल्या जर रकमा बघितल्या तर त्या अतिशय अल्प प्रमाणात आहेत. आणि आपण जर बघितलं असेल तर 2023 मध्ये साधारणपणे 1160 कोटी रुपये, हे मेहरबानी उपकाराचा विषय नाही, परंतु आपण जो मुद्दा उपस्थित केला तर त्याला मी एक आकडेवारीच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. 2023 मध्ये टप्पा अनुदानाचा एक चांगला निर्णय त्या ठिकाणी केला गेला आणि 2025 मध्ये पण 970 कोटी रुपये या संदर्भातल्या टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी निर्णय केला गेलेला आहे. आता आपण जे काही इतर जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहे
की सैनिकी शाळांच्या 20 तुकड्यांना टप्पा अनुदान अदा करण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी म्हणजे त्या निकषांमध्ये त्या जे काही बसत असतील तर त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे. त्याच्यासोबतच आपल्याला माहिती आहे की अपात्रतेच्या संदर्भातले पण काही निकष यापूर्वीच त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलेले आहे. उदाहरणार्थ आरक्षणाच्या धोरणाचं पालन न करणे, शेवटच्या वर्गाची पटसंख्या कमी असणे, वैयक्तिक मान्यता नाकारलेल्या असणे किंवा प्रलंबित असणे आणि यामुळे जे जे काही नियमामध्ये बसत नसतील तर त्याला आपण मला वाटतं की अपात्र त्या ठिकाणी घोषित केलेले आहेत. तत्राप आपण जे काही सूचना केलेल्या आहेत इतरही 3-4 या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण बैठक घेऊ. त्या बैठकीला आपल्यासह आणखी ज्या ज्या सन्माननीय सदस्य महोदयांना काही सूचना करायच्या असतील त्या सर्व विचारात त्या ठिकाणी घेऊ आणि या संदर्भामध्ये नियमाप्रमाणे जे जे काही करणं शक्य आहे ते आपण करू. अभिजित वंजारी. सभापती महोदय एक मिनिट. सरनाईक साहेब एक मिनिट. अत्यंत महत्त्वाची लक्षवेधी आहे. राज्यातल्या जवळजवळ 60,000 शिक्षकांना या टप्पा अनुदानापासून अजूनपर्यंत आपण वंचित ठेवलेला आहे. आता या टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये मंत्री महोदयाकडनं जे लेखी उत्तर आलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की राज्यातील अंशतः अनुदानित तत्वावरील शाळांमधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शासनाकडून टप्पा अनुदान अदा करण्यात येत असून उर्वरित वेतनावरील खर्चाची जबाबदारी संबंधित संस्थाची असून त्यावर संबंधित संस्थांनी कार्यवाही अपेक्षित आहे. 2009 पासनं आपल्या राज्यातल्या ज्या काही आपल्या कायम विनाअनुदानित शाळा होत्या त्या टप्प्याटप्प्यानं अनुदानावर आणाव्या अशा पद्धतीचे आपले अनेक शासन निर्णय 2011 मध्ये झाले, 2013 मध्ये झाले, 14 मध्ये झाले आणि पुढे सुद्धा वाढीव जो टप्पा होता आपला 20 चे 40, 40 चे 60, 60 चे 80 आणि अजूनपर्यंत 100 झाले नाही. तर हे वेगवेगळे जे निर्णय घेतले या कोणत्याही निर्णयामध्ये शासन निर्णयामध्ये संस्थेची ती उर्वरित जबाबदारी आहे असा कुठेही उल्लेख नाही. त्याच्यामुळे आपलं उत्तर पूर्णतः चुकलेलं आहे. पुन्हा त्याच्यासोबत आपण असं म्हटलेलं आहे की या मुळात कायम विनाअनुदान तत्वावर मान्यताप्राप्त शाळा असून या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन, भत्ते, पेन्शन व इतर अनुषंगिक वित्तीय लाभ अदा करण्याची कायदेशीर जबाबदारी नियुक्त प्राधिकारी या नात्यानं संस्थांची आहे. हे म्हणणं पूर्णतः चुकीचं आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण हे उत्तर आपण बदलणार का, नंबर 1. आणि जे वाढीव टप्प्यासाठी अनेक आपले 60,000 पेक्षा अधिक शिक्षक प्रतीक्षेमध्ये आहे यांना प्रचलित धोरणाप्रमाणे सर्वांना आपण 100% अनुदानावर आणणार का, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. सभापती महोदय, संस्थेच्या ज्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाते अपॉइंटिंग ऑथॉरिटी ही ती संस्था असते आणि म्हणून मूळ याच्यामध्येच अपेक्षित आहे की त्या संस्थेने त्या कर्मचाऱ्याला जे काही नोकरीला त्या ठिकाणी घेतलेलं आहे टप्पा अनुदानाच्या प्रोसेसपर्यंत त्याचं जे काही मानधन आहे ते संस्थेने देणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून ती संस्थेची पण जबाबदारी मूळ गाभ्यामध्येच ते त्या ठिकाणी अपेक्षित आहे आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येणार नाही की ते चुकीचं आहे. राहिला विषय तर वंजारी साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले मला वाटतं की जी मीटिंग आपण लावू त्या बैठकीमध्ये आपल्यालाही त्या ठिकाणी आमंत्रित केलं जाईल आणि आपल्याला हे पण गोष्टीचं माहिती आहे की सभापती महोदय शासनाची आर्थिक परिस्थिती आणि सगळ्या गोष्टी विचारात घेऊन आपल्याला हे टप्पा अनुदान त्या ठिकाणी वितरित करता येते आणि म्हणून पाठीमागच्या काळामध्ये सरकारने अतिशय चांगले निर्णय केलेले आहेत आणि येणाऱ्याही काळामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी निर्णय करेल. प्रसाद लाड. खरं तर सरनाईक साहेबांनी हा जो प्रश्न टाकला तो अतिशय महत्त्वाचा शिक्षकांच्या बाबतीतला आहे. ग्रामीण भागातल्या शाळा असतील किंवा शहरी भागातल्या असतील हा प्रश्न मी या सभागृहात तिसऱ्यांदा मांडतोय कारण प्रत्येक वेळेला शिक्षण विभागाला विचारलं तर ते सांगतात महापालिकेचा प्रश्न आहे. महापालिका म्हणते UD निर्णय घेणार आणि त्यामध्ये मुंबईमधले 3,300 शिक्षक हे या यातना सहन करतायत. माननीय मंत्री महोदय तुम्ही अतिशय सिनियर मंत्री आहात, ज्येष्ठ मंत्री आहात आणि तुमचा अनुभव देखील जास्त आहे. माझी तुम्हाला या माध्यमातून विनंती आहे कारण यात उदय सामंत साहेब देखील बसले जे UDचा निर्णय घेतात त्यामुळे मी दोघांना मिळून हा प्रश्न विचारतोय. मुंबई महापालिका परिक्षेत्रातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना
7व्या वेतन आयोगाप्रमाणे थकबाकी आहे, ती थकबाकी आतापर्यंत कधी मिळणार? कारण या बाबतीत आम्ही महापालिका आयुक्तांकडे 3 बैठका घेतल्या आणि अजून ती थकबाकी 7वा वेतन आयोग लागू झाला पण ती थकबाकी मिळालेली नाही आहे. खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील 1 जानेवारी 2016 पासून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगानुसार निवृत्ती वेतन व उपदानाची रक्कम देण्याबाबत शासनाने अजूनपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही. तुम्ही मान्यता दिली आहे, मग कारवाई का करत नाही याचं देखील उत्तर माननीय मंत्री महोदय आम्हाला पाहिजे. तिसरा माझा प्रश्न आहे, खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वाहतूक भत्ता लागू करण्यासाठी 5 मे 2008 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना DCPS योजना लागू करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता परंतु कारवाई झाली नाही. तर ती DCPS योजना तुम्ही कधी लागू करणार आणि शाळेचे मान्यता प्रस्ताव विनाविलंब मंजूर करण्याबाबत येतील काय? आणि शाळेतील शिक्षकांना माध्यमिक शाळेच्या शिक्षकाप्रमाणे शिक्षक आमदार निवडून देण्यासाठी मतदान करण्याचा अधिकार देणार का? मी हा प्रश्न का विचारला तुम्हाला सांगतो. मुंबई महापालिकेमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची युनियन आहे, ती युनियन माझ्या युनियनशी संलग्न आहे आणि 3,300 शिक्षक याच्यामध्ये माझ्याशी कनेक्टेड आहेत. त्यामुळे हा अतिशय जिव्हाळ्याचा शिक्षकांचा प्रश्न आहे. एक शिक्षक साहेब तो ग्रॅज्युएट असतो, तो शिक्षकच आहे, मग तो तुमच्या जिल्हा परिषदेचा असो किंवा प्राथमिक विना अनुदानितचा असो, त्याला मतदानाचा अधिकार का नाही? तो मतदानाच्या अधिकारासाठी आपण सभागृहात मान्यता देऊन तो जी काय तुमची प्रोसिजर इलेक्शन कमिशनची किंवा केंद्राची असेल ती तुम्ही करायला पाहिजे. ही देखील माझी विनंती आपल्याला आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रसाद लाड साहेबांनी जे काही मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत की मतदानाच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये मला वाटतं की ती बाब तपासून घेऊ. ती काही माझ्या पातळीवरचा तो विषय असणार नाही. परंतु सन 2000 पासून सुमारे 7,500 कोटी रुपये जे काही थकीत अनुदान हे BMCला दे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे अनुदान लवकरात लवकर कसं देता येईल याही दृष्टिकोनातून शासन त्या ठिकाणी प्रयत्न करेल. लिंगाडे. सभापती महोदय, याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 60,000 शिक्षक कर्मचारी आहेत की जे टप्पा अनुदानासाठी मागणी करतायत. असे अनेक कर्मचारी आहेत की जे रिटायर्ड झाले, 20-20, 40-40% वर ते नोकरी करता करता रिटायर्ड झाले, पण तरीसुद्धा अजून त्यांना 100% अनुदान मिळालं नाही. तर या माध्यमातून मंत्री महोदयांनी आत्ता सांगितलंय की ते एक बैठकीचं आयोजन करून आम्हा सर्वांना बोलवणार आहे. परंतु मंत्री महोदयांना या ठिकाणी मी सांगेल की या ज्या NPSच्या योजना आहेत किंवा जी त्यांना कुटुंब निवृत्ती वेतन योजना किंवा ज्याही योजनाचा लाभ जे 40-60% कर्मचारी रिटायर्ड झालेले आहे त्यांना सुद्धा या योजनेचा काही प्रमाणात का होईना पण लाभ हा मिळाला पाहिजे. तर हा लाभ यामध्ये आपण त्यांना देणार का? कारण त्यांना अनुदान 100% आपण देऊ शकलो नाही ही शासनाची आपली चूक आहे किंवा कमतरता आहे असं मी म्हणेल. तर त्यामुळे या कर्मचाऱ्यांचा काही दोष नव्हता कारण यांनी तर सेवा दिलेली आहे. त्यामुळे या रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांना सुद्धा काही प्रमाणामध्ये याचा लाभ आपण देणार का? सभापती महोदय, सन्माननीय सदस्य लिंगाडे साहेबांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहे आणि लाड साहेब आपणही जे मुद्दे उपस्थित केलेले त्या बैठकीमध्ये या सर्व मुद्द्यांवर चर्चा करू आणि शेवटी कोणावर अन्याय करणं हे काही सरकारचं धोरण असणार नाही. परंतु अधिवेशन काळामध्ये बैठक घेऊ. विक्रम काळे. अरे माईक चालू कर ना भाऊ. सभापती महोदय, बैठक लावण्यासाठी लक्षवेधी लावली काय? सभापती महोदय, हे अधिवेशन कशासाठी? सभापती महोदय, इथं जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत, मंत्र्यांनी त्या पद्धतीने उत्तर देणं अपेक्षित आहे. दादा, तुमचं उत्तर काय पाहिजे? तुम्ही काय दिले उत्तरामध्ये? जे मागं केलं ते दिलंय. आम्ही तर आभार मानले ना, अभिनंदन केलंय. आपले नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असताना ही तरतूद अनुदानाची केली, त्याबद्दल आम्ही जाहीर आभार व्यक्त केले. पण आपल्या नेत्यांनी घेतलेला निर्णय तुम्ही फिरवताय. नाही फिरवला.
त्रुटी पूर्तता ज्या शाळांनी केलेली होती त्यांना एक वाढीव टप्पा द्यायचा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या काळामध्ये झाला आहे. मंत्री महोदय, हे अधिकारी तुम्हाला अंधारात ठेवतात. तुमच्या नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला निर्णय, त्यांच्यासोबत बैठक आमची झाली, त्यांनी मान्य केलं. GR सुद्धा निघाला सभापती महोदय. शासन आदेश निघाल्यानंतर पुन्हा शासन आदेश मागे घेणं दादा हे बरोबर नाहीये. आणि म्हणून ते राहिलेला त्रुटी पूर्ततेवाल्यांना टप्पा आपण देणार का, हा माझा पहिला प्रश्न. आणि आपलं उत्तर काय पाहिजे होतं मंत्री महोदय, की आपण लक्षवेधी कशासाठी आहे, की जे आपण आता मान्य केलेलं आहे आपण देतोय त्यांना. 20% आपण दिलंय, आपणच दिलंय. 40% आपण दिलंय, 60% दिलेलं आहे. 80%वर ह्या शाळा आलेल्या आहेत. वास्तविक पाहता सन 2009 मध्ये हे कायम शब्द काढला, आम्ही सगळे होतो, आंदोलन आम्ही केली, यश आलं आणि या सगळ्या शाळांना अनुदान द्यायचा निर्णय झाला. तेव्हा प्रचलित धोरण होतं, पहिल्या वर्षी 20%, दुसऱ्या वर्षी 40%, तिसऱ्या वर्षी 60%, चौथ्या वर्षी 80% आणि 5व्या वर्षी 100%. आता नाही. मग त्याच सूत्रानुसार 14व्या वर्षीच म्हणजे 2014 मध्ये या सगळ्या शाळा 100% अनुदानावर आल्या असत्या, पण त्या आल्या नाहीत. विनोद तावडे साहेब मंत्री झाले आणि ते धोरण रद्द करून हे धोरण आणल्यामुळं हा नाहक त्रास आमच्या शिक्षकांना सहन करावा लागतोय. काल 22 तारखेपासून कायमी अनुदान कृती समिती श्री खंडेराव जगदाळे त्यांच्यासह आंदोलन करतायत. खाली सगळी मंडळी भेटायला आपल्याला आली होती, मी पण होतो, पण आपण काहीतरी मिटिंग लागल्यामुळे बाहेर गेलात. आपली भेट झाली. त्यांनी आपल्याला विनंती केली की आम्हाला पुढील टप्पा द्या. पुढील टप्पा काय, 20ला 40, 40ला 60, 60ला 80 आणि जे 80 देतोय त्यांना 100%. एक वाढीव 20चा टप्पा ते मागतायत. आपल्याकडून या उत्तरात असं अपेक्षित होतं की आता अधिवेशन चालू आहे, कुठली आर्थिक मागणी करायची असेल तर त्याला पुरवणी मागणी लागते. आता पुरवणी मागण्या झाल्यात, आता पुढील अधिवेशन यावं लागेल. तेव्हा मंत्रिमंडळाच्या पुढे जाऊन हा निर्णय घेऊ आणि आम्ही यांना वाढीव टप्पा देऊ, असं उत्तर दादा या शब्दाला काही ते अर्थ आहे. आणि मग असं उत्तर दादा उत्तर येणं अपेक्षित होतं, पण आपण मागे काय केलं हे उत्तर दिलं, त्याचे आम्ही आभार मानतोय. आपण मिटिंग घेतो म्हणला त्याचे आम्ही आभार मानतोय, पण आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. राज्यातले 60,000 शिक्षक जेव्हा शिक्षण मंत्री काय बोलतायत, काय उत्तर देतो, ह्या जेव्हा उभा महाराष्ट्र पाहतोय तेव्हा नुसती बैठक लावतोय, उत्तर नाही जाणणार सभापती महोदय. त्यामुळे या निमित्तानं माझी मंत्री महोदयाला विनंती आहे की आपण ह्या ज्या 20, 40, 60, 80 आणि 80% पर्यंत अनुदान घेतात त्या शाळांना 20%चा वाढीव टप्पा आपण कधी देणार, आणि त्रुटी पूर्तता केल्यानं जो राहिलेला टप्पा जो एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दिला होता तो आपण कधी देणार, हे अतिशय माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. आणि तिसरा शेवटचा प्रश्न की आता आपण कबूल केले की शेवटी जे अनुदानाचे निकष केलेत त्याला आमचा विरोध आहे का नाही, आरक्षण पाळलंच पाहिजे. आरक्षणामध्ये बसणाऱ्या आणि निकषानुसार पात्र झालेल्या शाळांना सुद्धा अनुदान देणं ही सरकार म्हणून आपली जबाबदारी आहे, कारण सगळ्या मराठी शाळा आहेत, त्या वाचवणं आपली जबाबदारी आहे. त्यामुळे त्याही बाबतीतला निर्णय येणाऱ्या काळात घेतला जाईल का. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य विक्रम काळे साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले, खरं म्हणजे त्यांनीच या ठिकाणी नमूद केलं की त्या काळामध्ये जर याची अंमलबजावणी झाली असती तर कदाचित आत्ताच्या घडीला हा विषय शिल्लकच राहिला नसता. परंतु आपण जर बघितलं असेल तर 2023 आणि काळे सर त्याच्या पुढचाही 2025 मध्ये पण निर्णय झालाय ना. हा, तर एवढ्या गतीने आपल्या सरकारने निर्णय केले टप्पा अनुदान देण्याचे. आणि मग येणाऱ्या काळामध्ये शेवटी सभापती महोदय, आपल्याला ह्या सर्व गोष्टी आर्थिक बाबीशी निगडीत आहेत आणि म्हणून शेवटी सरकारचं बजेट या संदर्भातला माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे हा विषय आपल्याला न्यावा लागेल. आणि म्हणून आपली जी काही बैठक त्या ठिकाणी होईल त्या बैठकीमध्ये एक अजेंडा आपण तयार करू आणि त्याप्रमाणे पुढे जाऊ. सभापती महोदय, हा अत्यंत गंभीर विषय आहे, कारण 60,000 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अस्वस्थ करून सोडणारा हा विषय असल्यामुळे याच्याकडे मी काही आपलं लक्ष जरा वेधू इच्छितो आहे. 19 सप्टेंबर 2016 पर्यंत या संदर्भात कोणताही प्रश्न नव्हता.
टप्पा अनुदानाच्या संदर्भातले आदेश झाल्यानंतर दरवर्षी टप्पा अनुदान हा बरोबर आपोआप मिळत होता. 19 सप्टेंबर 2016चा GR आला आणि तो टप्पा गोठवला गेला. त्याच्यानंतर मात्र ही गोठवण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू झाली. मी आपल्याला आठवण करून देतो आहे की 28 एप्रिल 1989च्या निर्णयाप्रमाणे 25%, 75% आणि 100% अशा प्रकारचे 3च टप्पे होते. चौथ्या वर्षी व्हायचं आणि 7व्या वर्षी शाळा ही 100%वर यायची, आपोआप यायची. त्याचं पुनर्मूल्यांकन कुठल्याही परिस्थितीमध्ये होत नव्हतं. 28 एप्रिलच्या नंतर 11 ऑक्टोबर 2000चं धोरण आलं आणि या धोरणामध्ये मात्र 5व्या वर्षी 20%, 6व्या वर्षी 40% असं करून 9व्या वर्षी 100% हे सूत्र, हे धोरण राज्य शासनाने त्यावेळेला अंगीकारलं. त्यावेळेला कोणत्याही प्रकारचा प्रश्न नव्हता, कारण हे टप्प्याचं अनुदान देत असताना कोणत्याही प्रकारचं पुनर्मूल्यांकन नव्हतं. दरवर्षी पुनर्मूल्यांकनाला आपण आता फेस करायला जे सांगतात ते त्यावेळेला नव्हतं. शिक्षण निरीक्षकाच्या पातळीवर संच मान्यता बघून हे त्यांना त्यावेळेला मान्यता दिल्या जात होती आणि आपोआप ह्या संस्था 20च्या 40, 40च्या 60, 60च्या 80 आणि 100 या पद्धतीने जात होत्या. शेवटच्या टप्प्यात लक्षवेधी शेवट प्रश्न विचारा. आता माझे प्रश्न या संदर्भातले साहेब आहेत की दरवर्षी मूल्यांकन आणि पात्रता चाचणीला या शाळांना जे सामोरे जावं लागतं हे टाळता येईल काय, हा माझा पहिला प्रश्न आहे. कमीत कमी शाळांना अनुदान मिळावे यासाठी शेवटच्या वर्गाचा पट सारख्या अत्यंत तथ्यहीन अटी आपण रद्द करणार आहात काय? शेवटच्या वर्गात कुठेच नाही, RTEमध्ये नाही आहे, RTEमध्ये नाही, आपल्या 15-11-11च्या धोरणामध्ये नाही, कोणत्याच धोरणामध्ये नाही. पण ही अट आपण नंतर आणली, त्याच्यामुळे शेकडो शाळा अपात्र ठरायला लागल्यात. 15-11-11च्या आदेशातील निकषांची पूर्तता करून एकदा पात्र ठरलेल्या शाळांना संच मान्यतेच्या अधीन राहून अनुदानाचा पुढील टप्पा दिला जाईल काय, हा माझा प्रश्न आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, अनेकांचे DCPS आणि NPS समभाग घेतल्या गेले नाहीत, त्यामुळे त्यांचे सेवोत्तर भविष्य अंधकारमय आहे. पूर्वलक्षी प्रभावाने त्यांचं NPS किंवा NPS जाता NPS भरून घेणार आहात काय? हे जर नाही झालं तर या सगळ्या शिक्षकांच्या बाबतीत मात्र त्यांचं आपण शोषण करतो आहे आणि त्यांच्याकडून चांगल्या कामाची आपण अपेक्षा करतो आहे, असं ते होईल. सभापती महोदय, ज्येष्ठ नेते माननीय अभ्यंकर साहेबांनी अगदी 89 पासूनचा हा सगळा प्रवास सभागृहामध्ये या ठिकाणी मांडलेला आहे. मला वाटतं की आपण जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मी यापूर्वीच उत्तर देताना सांगितले की आपण एक बैठक घेऊया आणि त्या बैठकीमध्ये जे काही आपले 5-7 बिंदू आहेत त्या प्रत्येक बिंदूवर चर्चा करू. आणि शासन सकारात्मक आहे, जाणीवपूर्वक कोणाला त्रास देणं, कोणावर अन्याय करणं ही शासनाची भूमिका नाही. परंतु हे करत असताना शेवटी आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं हित आणि शासनाच्या इतर पण गोष्टींकडे आपल्याला लक्ष द्यावं लागणार आहे. नुसतंच बाबा कोणाला तरी खुश करण्याच्यासाठी काहीतरी इकडं मी वक्तव्य करणं हे योग्य होणार नाही. आणि म्हणून त्या बैठकीमध्ये आपण सर्वजण चर्चा विनिमय करून योग्य ते निर्णय करू. लक्षवेधी क्रमांक 4.